सोयीस्कर भेद आहे हे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला, म्हणून बाबासाहेबांनी यांना गुरु मानलं. आताच कॉर्पोरेशन आहे त्याच्या इथं कुंभारवाडा आहे. कुंभारवाड्याच्या इथं महात्मा फुलेंच्या काळामध्ये एका विवाहाची मिरवणूक निघाली होती. क्रांतिबा माझा त्यामध्ये मुख्य म्हणून त्या पदयात्रेमध्ये त्या विवाहाच्या याच्यामध्ये चालला होता, वरातीमध्ये. त्यातून त्यांना बाहेर काढलं, हाकलून दिलं, धक्के मारून बाहेर काढलं. हे सर्व समाजाला आपल्या माहित आहे. पण मित्रांनो, महात्मा फुलेंना त्या वरातीतून बाहेर काढल्यानंतरचा प्रसंग फार वेदनादायी प्रसंग आहे. त्या कुंभार वेशीच्या समोर नदीचं पात्र आहे. महात्मा फुलेंना ढकलून दिल्यानंतर त्या पात्रात गेले, एका झाडाखाली बसले. किती खिन्न झाले होते ते, किती यातना दुःख झालं होतं महात्मा फुलेंना, की मला भर वरातीतून इतक्या लोकांमधून धक्का मारून हाकलून दिलं. माझा क्रांतिबा रडत नव्हता, परंतु खिन्न होऊन बसला होता. मित्रांनो, क्रांतिबा झाडाखाली बसलेला बघून 4 महार लंगोटी घातलेले धिप्पाड असे गोल लांब बसले 15 फुटावर, आणि फक्त या क्रांतिबाकडे बघत बसले होते. काही बोलत नव्हते, मुक्यासारखे. कारण ते म्हणाले, आमच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला, समाज सुधारकाला आज धक्के मारून बाहेर काढलं, म्हणून तेही असे खिन्न होऊन बसले होते. क्रांतिबाचं लक्ष या 4 महारांकडे गेलं आणि त्यांचं डोकं सुन्न झालं. का सुन्न झालं? तर मित्रांनो, क्रांतिबाने त्या चौघांकडे नजर टाकली आणि डोक्यात आणलं, अरे बाप रे, मला अर्ध्या तासापूर्वी समूहातून बाहेर ढकललं म्हणून मला इतका मनस्ताप झाला. 2000 वर्ष या चौघांना, या महारांना, या बहुजनांना समाजातून बाहेर टाकलेलं आहे. काय वेदना असेल त्यांची, किती मनस्ताप झाला या क्रांती सूर्याला. आणि मग महात्मा फुलेंनी चंग बांधला आणि समाज सुधारणेचं कार्य केलं. हे बाबांच्या माझ्या डोक्यात होतं की या क्रांतिबाचं कार्य मला पुढे न्यायचंय. तेवढे विचारवंत, आणि तेही बाबांचे गुरु, प्रेरणास्थान. आणि या देशाची विषमता असताना या देशातला एकच विद्वान, ज्याला जगाचं सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखलं जातं, जगातली एकमेव पदवी दिली जाते, सन्माननीय सदस्य जगाचा, फक्त बाबासाहेब. 194 देशामध्ये या विद्वानाचा विचार केला जातो, आणि त्या विचाराचा पुरस्कार करणारी माझी बाबांची ही लेकरं. ऐकायला थोडा वेळ आहे ना, थोडं बोलू ना. बंद करा म्हणला तर मी बंद करणार. शिक्षक आहे, थांबत नाही तसा घंटा वाजल्याशिवाय. मित्रांनो, या देशातली विषमतेची पाळंमुळं खणण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले. माझ्या बाबांच्या या कार्याला 2 प्रकारे खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. बाबांनी 1924 पासून चळवळीला सुरुवात केल्यावर 2 प्रवाह निर्माण झाले. बाबांच्या अनुयायी जे होते ते अनुयायी बाबांचे भक्त बनले, तुम्ही आणि मी. आणि आम्ही भक्तांनी काय केलं? विचार, आचार, विज्ञान, लेखन बंद केलं. भक्त ज्यावेळेस बनतो एखादा व्यक्ती, त्यावेळेस मेंदूवरचा ताबा विसरून जातो. बाबांच्या वाट्याला आपण दुःख दिलं. दुसऱ्या बाजूला सनातनी वर्ग
बाबासाहेबांच्या मुळावर उठलेला. आणि मित्रांनो, अशा पार्श्वभूमीवर एकच तळपता सूर्य माझा बाबा. भारताला स्वातंत्र्य मिळणार ब्रिटिशांनी घोषणा केली आणि मग भारतीय समाजामध्ये विद्वानांमध्ये एक बौद्धिक अशी गफलत व्हायला सुरुवात झाली की ब्रिटिशांचा युनियन जॅक आता उतरणार, भारताचा तिरंगा वरती येणार आणि मग या भारताचं संविधान, या भारताची विधी प्रणाली तयार कोण करणार? तुम्हाला मला अभिमान वाटावा, या देशामध्ये, या जगामध्ये एकमेव महापुरुष ज्याला 36 पदव्या आहेत, 4 डॉक्टरेट आहेत. आणि अशा मोठ्या माझ्या भीमाला या देशाने शरणागती पत्करून भारतीय राज्यघटना लिहिण्याची नम्र विनंती केली. माझ्या भीम सैनिकांनो, हा बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा एक मोठा महान सन्मान होता. काय करणार? घटना समिती, त्या अगोदर प्रांतिक समितीची स्थापना झाली. प्रांतिक समितीमध्ये अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेलांना केलं. घटना समितीची निर्मिती झाली आणि घटना समितीच्या निर्मितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंना केलं. माझे बाबा विधी तज्ञ बॅरिस्टर कुठल्याही प्रक्रियेत आले नव्हते. त्यांना ज्यावेळेस कळलं की ही भारताची विधी संहिता लिहिणं आहे, हे विद्वान एकमेकांकडे बघत बसले होते. कोण लिहिणार? कोणात क्षमता आहे? एकमेव नाव आलं माझ्या भीमसैनिकांनो, बाबांच्या लेकरांनो, माझ्या बाबांचं नाव आलं. बंगालमधून अधिसभेवर गेले, मुंबईमधून अधिसभेवर गेले, अधिसभा सुरू झाली आणि या घटनेची निर्मिती म्हणजे काय? मसुदा. आणि मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष नेमले गेले. आणि माझ्या तमाम जनतेला माहिती आहे, 8 जणांची समिती स्थापन झाली होती. त्याची नावं आहेत, माझ्याकडे वेळ कमी आहे. एकही या 8 जणातील माणूस, व्यक्ती या मसुदा समितीच्या कार्यामध्ये सहभागी झाला नाही. हा देश विसरलेला नाही. आणि संपूर्ण मसुदा करण्याची जबाबदारी माझ्या बाबांवर आली आणि बाबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून 126 देशांच्या घटना, जगातील 10 धर्मांचा अभ्यास, हे सगळं करून माझ्या भीमानं या भारताच्या पार्श्वभूमीचा विचार केला. अनेक धर्म असणारे, अनेक जाती, अनेक पंथ, 23,000 भाषा भारतात, 27 प्रांत भारतात, 38 कल्चरल सांस्कृतिक वेगवेगळे विभाजन भारतात. आणि या माझ्या भारतामध्ये ह्या अस्पृश्य, आदिवासी, बहुजन, पाटीदार, भटके, विमुक्त, डोंबारी, कुडकुडे, कुडमुडे, पारधी, फसेपारधी, वैदू, अरे बाबा, हे सगळं या देशात आहे. आणि या देशाचं संविधान तर बनवायचंय. कोणामध्येही ही क्षमता नव्हती. हे सगळं विचार करून संहिता बनवायची. कोणतरी बुद्धी नसलेला म्हणाला घटना समितीच्या वेळेस की अनेक देशांच्या घटना वाचल्या, त्यातनं हे तत्व घेतलं, त्यातनं हे तत्व घेतलं. अरे माझ्या निर्बुद्ध राजा,
या देशाला पसंत पडेल आणि सर्व देशाला एकत्र घेऊन जाईल अशी घटना सामान्य बाब नव्हती. प्रचंड वेदना माझ्या ह्या समूहाला याच्यामध्ये आणायचंय. भगवान बुद्धाचा वैज्ञानिक दृष्टिकोन मला घटनेत आणायचा आहे. महात्मा फुलेंची सामाजिक शैक्षणिक चळवळ जी आहे ती मला यामध्ये आणायची आहे. माझ्या पददलित संपूर्ण प्रवाहातून बाहेर पडलेल्या समूहाला मला लेखणीद्वारे न्याय द्यायचा आहे. छत्रपतींचं राजकीय कार्य, शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य, क्रांतिबाचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य, कबीरांचं दोह्याचं कार्य, हे कार्य माझ्या बाबांनी लेखणीद्वारे सर्वांच्या समोर ठासून सांगून संमत करून घटनेत नमूद केलं. केवढा मोठा अभिमान वाटावा माझ्या बाबांविषयी. साधी गोष्ट नव्हती. नामदेव ढसाळ म्हणतात, अख्खा पाण्याचा लोंढाच विरोध आलाय, त्या लोंढ्यात एकट्यानं उलट कसं पोहायचं. एकमेव जगातला सर्वश्रेष्ठ बॅरिस्टर उलट्या प्रवाहात पोहून धरणाच्या माथ्यावर उभा राहिला आणि तोच तो हात माझ्या भीमाचा आजही जगाला हे दाखवतो. त्या तळपत्या सूर्याकडे हा सूर्य हात दाखवतो. हे आपलं भाग्य आहे. साधी गोष्ट आहे. सरनामा तयार करताना माझं भाषण संपत आलंय. प्रचित कृपया विचलित होऊ नका. मी आता लगेच संपवतोय. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. 2-3 फक्त किस्से सांगतो. मला 8 तास बोलायची सवय आहे आणि आता मलाही भूक लागण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला बराच वेळ तिकडून सुगंध येतोय आणि मग मला ते असं उपाशा पोटी एखाद्याला ज्ञान देणं बरं नाही. बरोबर आहे. 2-3 फक्त उदाहरणं देतो आणि माझ्या भाषणाचं मी 1च तासात लगेच आटोपत घेतो. बघा, सरनामा तयार करायची वेळ आली आणि सरनाम्यामध्ये वल्लभभाई पटेल, मोहन मालवीय, दादाभाई नौरोजी यांचं म्हणणं असं होतं की युनियन ऐवजी फेडरेशन हा शब्द असावा. बऱ्याच जणांना हा शब्द बाहेर जाईल, परंतु बाबासाहेबांनी यासाठी न झोपता 36 तास अभ्यास करून 343 जणांना समजावून सांगितलं की फेडरेशन हा शब्द चुकीचा आहे. भारतासाठी युनियन हा शब्द योग्य असेल. मित्रांनो, फेडरेशन म्हणजे समजा 26 राज्य आहेत तर 26 राज्याचे वेगळे कायदे. आज अमेरिकेत तोच घोटाळा आहे. माझ्या बाबांनी त्यावेळेस सांगितलं, फेडरेशन असेल तर उद्या गुजरात म्हणेल माझं राष्ट्र करा, उद्या आसाम म्हणेल मी भारतापासून स्वतंत्र, माझं आसामी राष्ट्र. यांना एकत्रित ठेवायचं असेल तर फेडरेशन ऐवजी युनियन असावं. 36 तास बुद्धीचा कस लावून अभ्यास करून जस्टिफाय करून सगळ्यांना नमतं घेऊन बाक वाजवायला लावणारा माझा हा भीमराजा. सरनाम्यामध्ये बंधुता आला. सरांनी मला मूल्य दिलीत ना, घटनेची मूल्य, त्याच्याकडे मी येतोय. बंधुता हा शब्दाला 43 लोकांनी विरोध केला. व्हॉट इज द नीड ऑफ दिस पॅटर्निटी? दॅट इज अ कॅज्युअल क्वेश्चन. तर दक्षिणेकडचा तामिळनाडूचा राव बोलायला लागला. बाबासाहेबांनी, कारण काय होतं, घटना समितीतले मुद्दे आणि कलम संमत होताना सगळे बसायचे, आपापल्या तारेचे आकलेचे तारे तोडायचे आणि एकटा माझा बाबा प्रत्येकाला जस्टिफाय करून मग म्हणायचा की हे मान्यच करावं लागेल. सगळे गपचूप मान्य करायचे, कारण विद्वत्ता केवढी माझ्या बाबांची, मेंदू केवढा माझ्या बाबांचा.
बंधुता या शब्दावरती बाबासाहेबांनी 5 शब्द फक्त उच्चारले. ते म्हणाले, सदस्यांनो, फ्रॅटर्निटी, बंधुता म्हणजे सहनशक्ती आहे. बंधुता म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे. बंधुता म्हणजे एकमेकाच्या हृदयाचा विचार करणारी आणि समता प्रस्थापित करणारा शब्द आहे. आणि हा भारतीय सरनाम्यात असणं आवश्यकच आहे. 3 दिवस यावर चर्चा मंथन झालं आणि माझ्या बाबांनी लेखणी जिंकली. शेवटी सरनाम्यामध्ये बंधुता हा शब्द आला. इंडिपेंडंट इंडिया 200 ते सदस्य ओरडत होते. बाबासाहेब म्हणाले नाही. लोकराज्य, लोकशाही, डेमोक्रॅटिक इंडिया साधी गोष्ट आहे का हो? उद्या सदन भरणार आहे. एक समितीतले मुद्दे पास करून घ्यायचे, सगळेच विरोधक. आणि माझ्या बाबानं ठरवलेलं की सगळ्यांचं मला न्यायामध्ये आणायचंय, सगळ्यांचं मला संहितेत, कायद्यात रूपांतर करायचंय. किती रात्रभर वेदना होत असतील बाबांना की उद्या मला हे काही करून यांच्याकडून वधवूनच घ्यायचंय. साधी गोष्ट आहे का? किती ताकद लावावी लागली. बाबासाहेबांच्या शरीराची किती, बुद्धीची किती हानी झाली. बाबासाहेबांच्या घरामध्ये जाण्यासाठी आणि धडूत कपडा देण्यासाठी सुद्धा पैसा नसणारे बाबासाहेब, तुमच्या माझ्या जीवनाचा मार्ग सुकर होण्यासाठी चंदनासारखा झिजला माझा बाबा. त्या बाबाला माझा सलाम. मित्रांनो, अल्पसंख्याक समितीचे वल्लभभाई पटेल अध्यक्ष. मुद्दा आला आरक्षणाचा. बाबांच्या डोक्यात शाहू महाराजांचं आणि महात्मा फुलेंचं गणित डोक्यात होतं. बाबासाहेबांना माहिती होतं 1898-97 दरम्यान प्लेगची साथ आली होती. माता सावित्री कायगावला धनकवडीत जाऊन राहिली. माझा क्रांतीबा नानापेठेमध्ये, गंजपेठेमध्ये राहिले. प्लेगची साथ. आणि माझी सावित्री म्हणते त्यांना, क्रांतीबा, अहो आपली जी 27 पोरं तिथं शिकत्याती, त्यांच्या पगाराचे 250 रुपये मी लाल रंगाच्या ह्याच्यात बांधून ठेवलेले आहेत. तुम्ही तेवढं द्याल का हो? तुम्ही विचार करा. सावित्रीबाई पत्र लिहितात क्रांतीबांना आणि म्हणतात त्यांच्या पगाराचे, म्हणजे मित्रांनो त्यावेळेस हे दोघं मिळून या गरिबांना स्कॉलरशिप देत होते. माझ्या बाबाच्या डोक्यात हे होतं. 15 आर्टिकल आणि 14 आर्टिकल आणि 16 आर्टिकल स्थापन करायची वेळ आली. बाबांना माहिती होतं की हे सनातनी मला प्रचंड छळणार आहेत. न खाता पिता SC/ST अल्पसंख्याक समितीचे वल्लभभाई पटेल म्हणाले, आता इंग्लिश आहे पण मी बोलत नाही, काही गरज नाही म्हणाले. जर असं वाटलं की काही दुर्लक्षित समाज आहे तर त्याला नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी विशिष्ट वेळी विशिष्ट तरतूद केली जाईल. बाबासाहेब उभे राहिले. व्हॉट डू यू मीन? हे तुमचं म्हणणं काय आहे ते मला सांगा. नाही वो समय पे उसको देखा. अरे कुछ नाही. बाबासाहेब म्हणाले, मला याच विधानावरती बोलायचं आहे की मुख्य प्रवाहातून बाहेर असणारा माझा जो समाज आहे त्याला आरक्षण ठेवलं पाहिजे. आणि त्यावेळेस फक्त 2च घटकांना आरक्षण ठेवलं, SC/ST. जिंकले माझे बाबासाहेब. म्हणून आम्ही प्राचार्य, शिक्षक, सचिव आणि आपण इतके सुंदर आणि गोड दिसणारे समाज माझ्या बाबांनी घडवला. कसं उपकार मानावं, किती उपकार मानायचे.
आणि जगामध्ये भारतातला हा विद्वान पुरुष म्हणून यांच्याकडे बघितलं जातं, हे आपलं भाग्य. माझ्या विषयाचा दुसरा भाग आहे, त्याला मी सुरुवात करत आहे. तो म्हणजे शासनाची जबाबदारी. नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे. या एज्युकेशन पॉलिसी मध्ये धम्म बांधवांनो लक्षात ठेवा, वेद आणि पुराण शिकवण्याची योजना सुरू झालेली आहे. मी 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी विद्यार्थ्यांना घेऊन राजस्थान मध्ये होतो. राजस्थान मध्ये सगळ्या भिंतीवर जय मनुस्मृती म्हणून बोर्ड लागलेले आहेत. माझ्या भीम सैनिकांनो, उपनिषद, मिताक्षरी, दायभाग हे नियम होते ना त्या काळातले. बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीचं दहन केलं, ती मनुस्मृती या भारतामध्ये ज्वलंतपणे उभी राहत आहे आणि बाबांच्या या घटनेची चिरफाड होत आहे. याची तुम्ही काळजी घ्या, मी घेतोय. मित्रांनो, अभ्यास करा, शिका, संघटित आहोतच, बुद्धीचा वापर करा. फक्त होण्याऐवजी बुद्धीनं सशक्त व्हा, तर आपण बाबांच्या त्या उपकाराची परतफेड करू. नाहीतर जन्माला आलो आणि बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं खाऊन खाऊन मेलो, असं जर व्हायचं नसेल तर आजच प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे. मी काय करू शकतो म्हणायचं नाही. एकटा बाबा 36 कोटी त्यावेळेच्या जनतेला पुरून उरला. माझे हे सगळे बुद्धिजीवी आहेत. काय कमी आहे तुमच्यात? जगातले सगळ्यात बुद्धीनं श्रीमंत असणारा बुद्धिस्ट क्लास आहे आणि हे जगाने मान्य केलेलं आहे. एवढंच आपल्याला मी या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो. थोडा शिक्षक असल्यामुळं आगाऊ बोललो असेल, काही अपशब्द आले असतील, तर मी या संपूर्ण सभागृहाचं इथं दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे काही शब्द ऐकले, 4 पानं लिहून आणली होती हो, ती वाचून दाखवू का जरा? नको. तर ही जी सगळी यंत्रणा आहे, हे या विहारामध्ये पुण्याच्या आता मध्यवर्ती विभागामध्ये एवढी जागा असणं, आम्हीही 91 साली लहान होतो, 12वी झालेलो, एका रात्रीत युवकांनी शताब्दी बुद्ध विहार MH हॉस्पिटलच्या समोर त्या काळात बांधलेलंय. आज तिथं विवाह होतात. पण तुम्ही किती भाग्यवान आहे, केवढी मोठी जागा आहे. या संपूर्ण यंत्रणेला माझा सविनय जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद सर. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मौलिक असं मार्गदर्शन आज या निमित्ताने आपण आम्हा सर्व मंडळींना ऐकवलं आणि त्यांची काय जबाबदारी आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढील वाटचाल केली पाहिजे. ठिकठिकाणी जाग्यावरती आपले शत्रू आज टपून बसलेले आहेत. जो मनुवादी आहे ती मंडळी ठिकठिकाणी आपल्याला कसं मागे रेटायचं, कसं आपल्याला पुन्हा आपला पूर्वीचा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांना
घडवायचं आहे की पूर्वी कसे होते हे असेच राहिले पाहिजे, ही आज यंत्रणा या देशामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर सरांनी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्याला जागा केलेलं आहे. तेव्हा सर्वांच्या वतीने मी सरांना धन्यवाद देतो. आणि हा विषय फार मोठा गहन आहे भारतीय संविधानाचा, परंतु सरांनी थोड्या वेळात का होईना या ठिकाणी त्यातला महत्वाचा भाग या ठिकाणी आजच्या जयंती दिनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मंडळाचे सर अध्यक्ष आहेत, विहाराचे अध्यक्ष आहेत दीपकजी माने, आयुष्मान धैंजे सर, या दोघांचा या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि मग अध्यक्ष समारोप होईल. सुनील.